जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन विषयांवरती चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाने 2 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. ती नेमकी कोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे, कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढवून दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं या पहिल्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की काही विद्यार्थी असे असतात की ज्यांनी या अगोदरच्या सेमचे पेपर दिलेले नसतात आणि त्यांना दोन्ही सेमचे पेपर एकत्रित द्यायचे असतात. तर ते पेपर कसे द्यायचे आहे, एक्झाम फॉर्ममध्ये कशा पद्धतीने सब्जेक्ट ॲड केले पाहिजे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट कशी पाठवायची याबाबत प्राध्यापक मित्रांसाठी महत्त्वाची माहिती देणार आहे आणि विद्यार्थ्यांनी या संदर्भात काय करायचं आहे याबाबत पण मी माहिती तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी अगोदर आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की एक्झाम फॉर्म सबमिशनची डेट कुणाकुणाची वाढवलेली आहे. आणि जरी विद्यापीठाने आता मी सांगेल पुढे काही फॅकल्टीच्या अभ्यासक्रमाची मुदतवाढ वाढवलेली आहे, तरी पण त्या अभ्यासक्रमाचा फॉर्म भरताना आता टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे. तो प्रॉब्लेम वरिष्ठ लेवलला सॉल्व करण्यासाठी मी तशा सूचना विद्यापीठाच्या टेक्निकल टीमकडे पोहोच केलेल्या आहे. टेक्निकल टीम त्यापर्यंत काम करेल आणि थोड्याच वेळात MA MCOM आणि MSc यांचे देखील जी काही परीक्षा फॉर्मची डेट वाढलेली आहे ती देखील दिसणार आहे. ओके, तर त्यामुळं थोडंसं फक्त वेट करा. ते फॉर्मची डेट वाढल्यानंतर ती पण माहिती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देणारच आहे. आता फक्त जे काही महत्त्वाचे BSc BCom BBA BBA IB BBA या अभ्यासक्रमाची जी काही परीक्षा फॉर्मची मुदत जी काही वाढलेली आहे त्याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नेमकी आपण जाणून घेऊया परिपत्रक आणि त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या माहितीकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, विद्यापीठाने SNT सेक्शन अंतर्गत परिपत्रक क्रमांक 1199 हे दिनांक 16/5/2023 रोजी जाहीर करून दिलेला आहे. या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षा अर्ज मुदतवाढ बाबत त्यांनी अशा सूचना दिलेल्या आहे की उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की ज्या अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा संपुष्टात आल्या आहेत, म्हणजे त्या एक्झाम फॉर्मची जी काही अंतिम मुदत होती ती आता संपलेली आहे, तर अशाच अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 16 ते 18 मे 2023 असे 2 दिवस मुदतवाढ देण्यात येणार असून महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज दिनांक 19 मे 2023 रोजी इनवर्ड करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. म्हणजे बघा, विद्यापीठाने काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 16 तारीख 17 तारीख आणि 18 तारीख अशा मुळात 3 दिवस येणार आहे. बट 16 तारीख तर आज आहे, तर आज काही विभागांचे त्यांनी काय केलेले आहे, एक्झाम फॉर्म हे भरण्यासाठी काय केले आहे, स्टार्ट केलेले आहे. म्हणजे त्याचे लिंक सुरू केलेले आहे. तर काही विभागाच्या अद्याप सुरू झाल्या नाही, ज्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की MAचे एक्झाम फॉर्मची डेट ही कालच संपलेली होती. तसेच आपण म्हणूया MA MCOM आणि MSc यांच्या लेट फीसह जे काही डेट्स होत्या त्या ऑलरेडी समाप्त झालेल्या आहे, एंड झालेल्या आहे. बट आता तरीसुद्धा कोणत्या अभ्यासक्रमाच्या जी काही परीक्षा फॉर्म्स आहे ते इनवर्ड करायचं बाकी राहिलेलं आहे ते आपण आत्ता बघणार आहोत. तत्पूर्वी त्यांनी एक महत्त्वाची सूचना केलेली आहे. उपरोक्त मुदतीमध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याबाबत सूचित करण्याच्या सूचना केलेल्या आहे. एकही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात यावी. मुदतवाढीनंतरही ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले जाणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी ते संबंधित महाविद्यालयाची राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी सक्तपणे सूचना विद्यापीठाने या परिपत्रकाद्वारे केलेली आहे. मुळामध्ये आजचे विद्यार्थी हे जरा थोडे निष्क्रिय आहे. ते विद्यार्थी महाविद्यालयाकडे फिरकत पण नाही आणि महाविद्यालयाने जरी त्यांना फोन करून संपर्क साधला की परीक्षा फॉर्म सुटलेले आहे, भरा, शेवटचे 1 दिवस राहिले, 2 दिवस राहिले, तरीसुद्धा विद्यार्थी महाविद्यालयाकडे येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या डेटला जर का आपण माहिती घ्यायची बघितली तर विद्यापीठामध्ये लास्ट इयरला जवळजवळ आपल्याला माहिती आहे की 6.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले होते.
त्यापैकी आत्ताचा जर का आपण आकडा बघितला ना, तर मी म्हणतो मुळात हा 5 लाखाच्या आतच हा आकडा असू शकतो. आजच्या डेटला जर का मी विद्यापीठातून टेक्निकल टीमकडून अशी जर का माहिती घेतलेली आहे, त्या माहितीच्या आधारे जवळजवळ आता 20 ते 25% विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म हे भरणं बाकी आहे. त्याला रिझन फक्त विद्यार्थी जबाबदार नाही, तर काही टेक्निकल प्रॉब्लेम्स पण असतात. जसे की सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची राहून गेलेली आहे, विद्यार्थ्यांनी पहिला सेमचा फॉर्म भरला नाही, आत्ताचा फॉर्म भरण्यामध्ये त्याला अडचण येत आहे. तर असेही काही कारणं असू शकतात. तर त्या संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा आणि प्राध्यापकांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी माहितीच्या आधारे तुम्हाला इथे सांगितलेला आहे. तत्पूर्वी जे आता ही अंतिम मुदत असणार आहे, यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, याची कृपया काळजी घ्या. बघा, सांगायचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता ही जी काही मुदतवाढ विद्यापीठांनी वाढवून दिलेली आहे ती फक्त 18 मेपर्यंत असणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी 18 मेला जरी फॉर्म भरला तरी तो 19 मेला महाविद्यालयाकडे फी जमा करून महाविद्यालय फॉर्म इन्वर्ट करू शकतील. बट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जसा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी लेट मुदतवाढ घेतली तशी येणारी परीक्षा आणि त्याच्या परीक्षेचे हॉल तिकीट हे देखील उशिरा जनरेट होऊ शकतात. त्याच्यामुळं कृपया ही काळजी घ्या की जर का आपण परीक्षा फॉर्म विदिन टायमिंगमध्ये भरले तर येणाऱ्या पुढच्या परीक्षा विद्यापीठ आपल्या नियोजनानुसार तत्परतेने घेण्यासाठी इच्छुक आहे. ते त्यांची पूर्णपणे तयारी झालेली. बट तुम्ही जर का असं थोडासा डिस्टर्ब जर का करणार असेल तर त्यामुळं खूप साऱ्या प्रसंगांना, खूप साऱ्या प्रॉब्लेमला विद्यापीठाला आणि विद्यार्थ्यांना देखील सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. ओके, आता आपण बघूया कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म स्टार्ट झालेले आहे आणि बाकीचे देखील परीक्षा फॉर्मची अंतिम मुदत काय आहे त्याबाबत आपण माहिती घेऊ आणि नंतर महत्त्वपूर्ण जो काही सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकडे आपण नजर टाकू. मित्रांनो, आपण ज्यावेळेस परीक्षा फॉर्मबाबत माहिती भरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे तर एक्झाम फॉर्मच्या लिंकवर जायचं आहे. तर एक्झाम फॉर्मच्या लिंकवर गेल्यानंतर इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर काय करू शकता, तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वरतीच तुम्हाला ज्या 3 महत्त्वाच्या टॅब दिलेल्या आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाची जी काही टॅब आहे ती म्हणजे एक्झाम फॉर्म डेट्स. ओके, या एक्झाम फॉर्मच्या डेट्सवर आपण क्लिक करूया आणि या क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे अभ्यासक्रम दिसतील. ओके, यामध्ये आपण सरते शेवटी जर का खालती स्क्रोल केलं तर इथे आपल्याला दिसून येतील की DTL, नंतर BHMCT, PGDBHM, नंतर MA/MSc स्टॅटिस्टिक, नंतर जे काही डिप्लोमा रिलेटेड वेगवेगळे कोर्सेस आहे त्या देखील इथे परीक्षा फॉर्म काय झालेले आहे, सुरू झालेले आहेत. नंतर MSc टेक किंवा MTech क्रेडिट पॅटर्न आहे. नंतर बघा इथे BBA, BBA IB, BBA CA, त्याच्यानंतर BCom 2013 आणि 2019 पॅटर्न आहे. आणि बाकीचे तर जे काही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आहे त्यांची तर अंतिम मुदत ही 16 मे होती, त्याच्यामुळे ते 16 मेपर्यंतच असणार आहे. फक्त ज्या अभ्यासक्रम ऑलरेडी त्यांची मुदत ही कदाचित काही फॅकल्टीची 15 मेला संपली होती, काहींची 13 मेला संपलेली होती, तर त्यांची आता 18 मेपर्यंत त्यांनी मुदतवाढ ही चालू करून दिली आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला जर का दिसलं, आता इथे MA 2019 क्रेडिट पॅटर्नचा सब्जेक्ट पॅटर्न दिसत आहे, त्याची सुद्धा अंतिम मुदत यांनी 18 मेपर्यंतची दाखवलेली आहे. बट इथे मला MCom फॅकल्टी मगाशी बघायला भेटलेली नव्हती, आत्तासुद्धा इथे बघायला भेटलेली नाही आहे. तर MCom आणि MScच्या जे काही 2019 क्रेडिट पॅटर्नच्या जे काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म्स आहे ते देखील लवकरच हे स्टार्ट होणार आहे, याबाबत कुठेही शंका असणार नाही. ओके, तर इथे मी तुम्हाला परीक्षा फॉर्मच्या डेटबाबत सांगितलेले आहे. काही इथं विभागाच्या 18 मे, 17 मे, 25 मे अशा जे काही तारखा दिलेल्या आहे किंवा काहींच्या 20 मे पण आहे, 22 मे पण आहे. तर त्यांनी त्या तारखेच्या आत लेट फीसह म्हणा किंवा जी काही फी आहे एक्झाम फी, तर त्या संदर्भात त्यांनी काय करायचे आहे, फी महाविद्यालयात परीक्षा फॉर्मसोबत जमा करायची आहे. जोपर्यंत विद्यार्थी एक्झाम फॉर्म आणि त्याची संबंधित फी ही महाविद्यालयापर्यंत देणार नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट जनरेट होणार नाही आहे, याची कृपया आपण काळजी घेतली पाहिजे. यानंतर आपण पुढच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. तो पुढचा महत्त्वाचा जो काही विषय आहे तो विषय म्हणजेच सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टबाबत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी थोडंसं बॅकला येतो. इथे जर का सांगायचं ठरलं तर आता मी काही महत्त्वाच्या सूचना सांगतो. नेमकी सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट तुम्हाला कोणत्या ठिकाणी पाठवायची असते. बघा, एखादा विद्यार्थी आत्ता फर्स्ट इयरला प्रवेशित आहे, शैक्षणिक वर्ष 22-23मध्ये किंवा जे काही अकॅडमिक इयर आहे, पण त्यांनी फर्स्ट सेमचा पेपर दिलेला नव्हता. त्याला कारण काय असू शकतं, फर्स्ट सेममध्ये त्यांनी परीक्षा फॉर्म भरला नाही, नंबर 1. सेकंड, त्यांनी परीक्षा फॉर्म भरला पण महाविद्यालयात फीसह जमा केला नाही. नंबर थर्ड,
की विद्यार्थ्यांचा इलिजिबिलिटी उशिरा आला म्हणून त्यांनी त्यावेळेस परीक्षा फॉर्म भरला नाही, किंवा असं पण रिझन असू शकतं की विद्यार्थ्यांनी त्यावेळेस काय केलेलं असेल की ॲडमिशन्स घेतलं आहे बट त्यांनी परीक्षा फॉर्म भरलेला नव्हता, किंवा त्याचं उशिरा ॲडमिशन झालं म्हणून त्यांनी त्या सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरला नाही. तर अशा विद्यार्थ्याला आता काय करायचं आहे, फर्स्ट सेम आणि सेकंड सेमचे दोन्हीही सोबत परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी त्याला अगोदर काय करावं लागेल, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवावी लागणार आहे. किंवा मी दुसरं एक एक्झाम्पल देतो. एखादा विद्यार्थी सेकंड इयरचा असेल, एखादा विद्यार्थी काय असेल, सेकंड इयरचा असणार आहे, त्यांनी थर्ड सेमला परीक्षा फॉर्म भरला नाही, आता थर्ड आणि फोर्थ सेम एकत्रित द्यायची आहे. ओके. किंवा एखादा विद्यार्थी TYला आहे, म्हणजे थर्ड इयरला आहे, एखादा विद्यार्थी थर्ड इयरला आहे आणि थर्ड इयरच्या 5th आणि 6th सेमिस्टरचे त्याला एकत्रित परीक्षा फॉर्म द्यायचे. त्यांनी 5th सेमचा परीक्षा फॉर्म भरला नव्हता, किंवा त्यांनी काही कारणास्तव त्यावेळेस परीक्षा दिली नव्हती, आता त्याला 5 आणि 6 सोबत त्याला परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी त्यांनी सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवायची आहे त्याची मी माहिती तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याची तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची असेल तर तो विद्यार्थी जर का फर्स्ट इयरचा असेल तर त्यासाठी त्याला इलिजिबिलिटी नंबर गरजेचा आहे. ओके. जर तो विद्यार्थी SY आणि TY किंवा PG लेवलला असेल, किंवा PG लेवलच्या फर्स्ट इयरला असेल तर त्यासाठी सुद्धा त्याला इलिजिबिलिटी नंबर लागणार आहे. तर किंवा जो विद्यार्थी SY आणि TYला असणार आहे तर त्यासाठी त्या विद्यार्थ्याला PRN लागणार आहे. पण जर PRN जरी नसेल तरी सुद्धा तो काय करू शकतो, इलिजिबिलिटी नंबर थ्रू सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवू शकतो. कधी कधी काही विद्यार्थी काय होतात, डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतात. जसं की एखादा विद्यार्थी D फार्म करतो, D फार्म केल्यानंतर त्याला डायरेक्ट सेकंड इयर BSCला प्रवेश भेटतो, किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन कम्प्युटर केला तर त्या विद्यार्थ्याला BSC कम्प्युटर सायन्सला त्याला काय होतो, प्रवेश दिला जातो. ओके. डायरेक्ट काय असतो, तो सेकंड इयरला ॲडमिटेड होतो. बट काय होतं की डिप्लोमाचा रिझल्ट लागला, डिप्लोमाचा रिझल्ट लागला तोपर्यंत तर काय होतं की या विद्यार्थ्यांचे पुढचे सेमिस्टरचे परीक्षा फॉर्म सुटलेले असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातले पहिल्या सेमचे त्यांना पेपर देता येत नाही. म्हणून या SY TYच्या विद्यार्थ्यांचे देखील परीक्षा फॉर्म कसे भरायचे हे मी सगळ्यात अगोदर प्रथम सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, SPS लॉग इनमध्ये अकाउंट क्रिएट करायचं. ते अकाउंट क्रिएट कसं करायचं, तर एक्झाम फॉर्ममध्ये इथे जायचं आहे. ओके. त्यानंतर खालती स्क्रोल करून इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे, कोणत्याही एखाद्या लिंकवर त्यांनी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसून येणार आहे बघा, तो म्हणजे की इथे स्टुडंट दिसून येणार आहे. ओके. तर यामध्ये काय करायचं आहे की स्टुडंट जो काही दिसणार आहे या स्टुडंटमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन असे 2 टॅब दिलेले आहे. ओके. क्रिएट अकाउंट आणि लॉग इन दिलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी त्या SPPOsमध्ये अकाउंट आहे त्या विद्यार्थ्यांना क्रिएट अकाउंट करण्याची गरज नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचे अकाउंट नाही त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करावं लागणार आहे. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिटेड आहे, म्हणजे अगोदर डिप्लोमा केला ना, आता डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी इथे अगोदर क्रिएट अकाउंट करणं अपेक्षित आहे. किंवा एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे आणि त्याला फर्स्ट सेम आणि सेकंड सेमचा दोन्ही परीक्षा फॉर्म भरायचा, तर त्यांनी देखील क्रिएट अकाउंट करायचं आहे. तर क्रिएट अकाउंट करण्यासाठी बघा त्यांनी क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. थोडंसं खालती स्क्रोल करायचं. इथे त्यांनी काय करायचं आहे, त्याची नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची. नेम ॲज पर काय करायचं, त्याचं स्टुडंट प्रोफाईल म्हणजे इथं नेम ॲज पर त्याचं या प्रिव्हियस इयरच्या रिझल्टवरतून त्यांनी टाकायचं आहे. मेल ID आणि मोबाईल नंबर टाकून त्यांनी त्याचं जे काही अकाउंट आहे ते काय करायचं, क्रिएट करायचं आहे. आणि अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्यांनी या लॉग इन बटनावर यायचं आहे. लॉग इन बटनावर आल्यानंतर त्यांनी इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा ईमेल ID दोन्हीपैकी एक ऑप्शन्स तो सिलेक्ट करू शकतो. तिथे मोबाईल नंबर टाकून त्यांनी पासवर्ड सिलेक्ट करायचा. पासवर्ड सिलेक्ट केल्यानंतर इथे त्याला काय करायचं आहे, जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे. मी एका विद्यार्थ्याचा ॲज अ डेमो म्हणून मी इथे तुम्हाला माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतो, कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ॲज अ डेमो म्हणून तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सदर विद्यार्थ्याचा हा डॅशबोर्ड तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्याचं ऑलरेडी इथे प्रोफाईल आहे. बट जो विद्यार्थी नव्याने साइन अप करतो किंवा लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर त्याला या ठिकाणी इथे न्यू कोर्स एनरोलमेंट असा त्याला ऑप्शन दिसणार आहे. त्यांनी या ऑप्शनवरती काय करायचं, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करायचं. इथे स्टुडंट टाईप त्याला दिसेल, तर त्या स्टुडंट टाईपवरती त्यांनी क्लिक करायचं. ज्या विद्यार्थ्यांकडे इलिजिबिलिटी नंबर आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे एक्झिस्टिंग
एक्झिस्टिंग हा पर्याय सिलेक्ट करायचा. एक्झिस्टिंग पर्याय सिलेक्ट केल्यानंतर त्याला या ठिकाणी काय करायचं आहे, मीडियम सिलेक्ट करायचं. जसं मराठी असेल मराठी करा, इंग्लिश मिडियम असेल इंग्लिश सिलेक्ट करा. त्यानंतर इथे ABC ID आहे, तुम्हाला 12 डिजिटचा जो काही ABC ID आहे तो ABC ID तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर इथे तुमच्याकडे PRN नाहीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं PRNला नो टिक करा. त्यानंतर इथे तुमचा इलिजिबिलिटी नंबर असेल त्या ठिकाणी त्याला येस करा आणि इथे तुमचा जो काही इलिजिबिलिटी नंबर आहे तो इलिजिबिलिटी नंबर इथे पेस्ट करा. इलिजिबिलिटी नंबर पेस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो सेव्ह. इथं पुढचा ऑप्शन काय येतो, सेव्ह. या सेव्ह बटनावरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुमची काय होणार आहे, सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करावी लागणार आहे, भरावी लागणार आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं पूर्ण नेम इंग्लिशमध्ये पण आहे, नेम मराठीमध्ये पण आहे. वडिलांचं नेम ते पण मराठी आणि इंग्लिश दोन्ही टाकायचं. आईचं नेम इंग्लिश ऑलरेडी त्या ठिकाणी असतं, त्याच्यानंतर तुम्हाला ते मराठीमध्ये टाकायचं. त्यानंतर तुमची जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ, ओके, त्या पण गोष्टी तुम्हाला काय करायच्या, इन्क्लूड करायच्या. डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की तुम्हाला मायनॉरिटी विचारलं जातं. पुढे आहे की तुमची कॅटेगरी सिलेक्ट विचारली जाते. त्यानंतर तुम्हाला हँडिकॅप आहे का नाही, तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करावी लागते. ॲड्रेसची डिटेल तुम्हाला टाकावी लागते. ॲड्रेस डिटेल टाकल्यानंतर तिथे तुम्हाला सेव्ह म्हणून ऑप्शन येतो, तो सेव्ह तुम्ही ऑप्शन करा. त्यानंतर तुम्ही काय होतात की या पद्धतीच्या पुन्हा डॅशबोर्डला जातात. ओके, आता मी ज्या विद्यार्थ्याचं केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्याच्या तुम्ही अशा पद्धतीने डॅशबोर्डला जातात. थोडंसं इकडे स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला तिथे बघा अपडेट ABC ID, ओके. त्यानंतर इथे तुम्हाला डिलीट प्रोफाईल, त्यानंतर इथे अपडेट प्रोफाईल असा देखील ऑप्शन येतो. आणि नंतर काही जर का माहिती वगैरे भरायची राहिली असेल किंवा भरलेलीच असेल तर तिथं एक्झाम फॉर्म, असे 4 पद्धतीचे ऑप्शन्स तिथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. फोटोकॉपीला जर अप्लाय केला असेल तर फोटोकॉपी येईल, अदरवाईज बाकीचे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघता येणार आहे. असे ऑप्शन्स तुम्हाला इथे डॅशबोर्डमध्ये बघायला भेटेल. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्टेप्स काय करायचे आहे, ओके. बघा, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवताना स्टुडंटनी क्रिएट अकाउंट करायचं आणि त्याची या पद्धतीची जी काही प्रोफाईल आहे ज्याला आपण स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम SPS म्हणतो, या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमला इलिजिबिलिटी नंबर ॲड करून ते प्रोफाईल पूर्णपणे भरायची आहे. ही सगळ्यात प्रथम पहिली स्टेप्स आहे. त्यानंतर महाविद्यालय काय करतील ते आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस स्टुडंटनी ऑलरेडी इलिजिबिलिटी नंबर ॲड केला त्यानंतर महाविद्यालयाला काय करावं लागतं, इथे कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉग इनला क्लिक करावं लागतं. कॉलेज लॉग इनला क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणातून एक्झाम फॉर्म इनवर्ड केले जातात तर त्या ठिकाणातून त्यांना काय करावं लागतं, लॉग इन करावं लागतं. लॉग इन केल्यानंतर इथे त्यांचा महाविद्यालयाचा पनकोड आणि पासवर्ड टाकावा लागतो आणि या ठिकाणी त्यांचा जो काही कॅप्चा आहे, ओके, जो तुम्हाला समोर दिसेल तो तुम्हाला एंटर करून इथे लॉग इन बटनावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. मी इथे क्लिक करतो आणि तुम्हाला कशा पद्धतीने सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवायची ते तुम्हाला मी सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लॉग इन झाल्यानंतर इथे प्राध्यापकांनी काय करायचं, या ठिकाणी डॅशबोर्डला यायचं. इथे रिक्वेस्टमध्ये तुम्हाला 4 नंबरचं ऑप्शन आहे सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट, ओके. त्यावरती किंवा स्टुडंट सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टवरती क्लिक करायचं. थोडं खालती स्क्रोल करायचं. इथे तुम्हाला जो काही बॉक्स दिसलेला आहे त्या बॉक्सवरती काय करायचं, क्लिक करायचं. त्यावरती क्लिक करा आणि अप्लाय हिअर या बटनावरती क्लिक करा. इथे तुम्हाला काय करायचं आहे, स्टुडंटचा इलिजिबिलिटी नंबर सिलेक्ट करायचा आहे. इथे त्याचा जो काही इलिजिबिलिटी नंबर असेल तो इलिजिबिलिटी नंबर तुम्हाला इथे काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. आणि इलिजिबिलिटी नंबर एंटर करून तुम्ही काय करू शकता, त्याच्या जी काही पुढची माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे. आता इथली जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो, ओके. मी इथे ऑलरेडी त्याची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्यामुळे मी इथे बाकीचं काही भरत नाही, ओके. त्यानंतर बघा इथे या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस इलिजिबिलिटी नंबर ॲड करता त्यानंतर त्या विद्यार्थ्याची इथं काय होते, हिस्ट्री तुम्हाला बघायला भेटेल. तर हिस्ट्री बघितल्यानंतर तिथे शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, त्याची फॅकल्टी सिलेक्ट करायची किंवा तो कोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे. जसं की BCom असेल तर इथे तुम्ही कॉमर्स सिलेक्ट करू शकता. नंतर जर का आर्ट्स असेल तर तिथं तुम्ही आर्ट्स करता, सायन्स असेल तर तिथे तुम्ही सायन्स सिलेक्ट करतात. त्यानंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, फॅकल्टीनंतर तिथे तुम्हाला प्रोग्राम किंवा कोर्स सिलेक्ट करायचा आहे. कोर्समध्ये जसं कॉमर्समध्ये
कॉमर्समध्ये तुम्हाला BCom आहे, BBA, BBM आहे. सायन्समध्ये तुम्हाला BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, त्याच्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स असे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतात. ओके, त्यानंतर त्याच्या पुढचा जो काही कॉलम्स असतो त्यामध्ये तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं. जर तुम्ही फर्स्ट इयरची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट सेम फर्स्ट आणि सेकंडसाठी जर का देणार असेल तर त्यासाठी इयरमध्ये तिथे तुम्हाला 1 येणार आहे. इयरमध्ये किती येतील? 1 येतील. आणि त्याच्या पुढे तुम्हाला सिलेक्ट कॉम्बिनेशन विचारलेलं आहे. तर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही तिथे 1 आणि 2 असा जो काही पर्याय आहे तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, कॉम्बिनेशन तुम्ही इथे 1 आणि 2 केल्यानंतर तिथे तुम्हाला एक खालती मग एक रिमार्क सांगतील. तर तिथे तुम्ही टाकू शकता की प्लीज अप्रूव्ह द सब्जेक्ट रिक्वेस्ट. एवढं जरी तुम्ही टाकलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक काय करायचं आहे, फाईल्स अपलोड करायची आहे. फाईल्स तुम्ही 1 MBच्या आत अपलोड करू शकता. ओके, त्या फाईल्समध्ये तुम्हाला सेम फर्स्ट आणि सेम सेकंड या दोन्हीसाठी तुम्हाला जे सब्जेक्ट रिक्वायर आहे त्या सब्जेक्टची यादी आणि त्याला जिथे जिथे टिक मार्क आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. परीक्षा आणि मूल्यमापन विभागाला तुम्ही हे पत्र तयार करता आणि त्या पत्राची PDF तुम्ही या फाईलच्या ठिकाणी टाकतात. त्यानंतर तिथे तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट येते. इथे तुम्हाला एक सिलेक्ट म्हणून ऑप्शन असतो. नंतर सब्जेक्ट कोड आहे, सब्जेक्टचं नेम आहे आणि इथे तुम्हाला इंटरनल, युनिव्हर्सिटी एक्झाम, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, ग्रेड वगैरे अशा टिकमार्क तुम्हाला या बाजूला बघायला भेटतील. इथं तुम्हाला सब्जेक्टचे कोड आहे जसं 111, 112, 113 किंवा 114, 115 किंवा जे असतील ते. आणि नंतर त्याच्या खालती 221, 223 असे सगळे सब्जेक्ट्स दिलेले जातात. तर इथे फक्त तुम्हाला सिलेक्ट कॉलमवरती काय करायचे, जे जे सब्जेक्ट रिक्वायर आहे त्या सब्जेक्टच्या लेफ्ट साईडला तुम्हाला टिक करायचं आहे. आणि टिक केल्यानंतर इथे तुमचे सब्जेक्ट्स होतील. इथे पण तुम्ही इंटरनल, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल ज्या ठिकाणी रिक्वायर आहे त्या ठिकाणच्या टिक आहे त्या तुम्ही चेक करायच्या आहे. सगळे ज्यावेळेस होतील म्हणजे बघा की BComचं जर का तुम्ही सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवणार असेल तर तुम्हाला माहिती की पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला किती सब्जेक्ट्स असतात? 7 सब्जेक्ट्स असतात. 1 क्रेडिट सब्जेक्ट्स असतो. असे मिळून किती सब्जेक्ट्स आहे ते? 8 सब्जेक्ट आहे. सेकंड सेमसाठी मेन 7 सब्जेक्ट, 1 ॲडॉनचा क्रेडिट याला 8 सब्जेक्ट आहे, 1 फिजिकल आणि 1 डेमोक्रेसी असे मिळून टोटल हे 2 असे मिळून टोटल 10 सब्जेक्ट सेकंड सेमसाठी म्हणजे 18 सब्जेक्ट त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये सेम फर्स्ट आणि सेम सेकंड असे दोन्ही मिळून यायला पाहिजे. ओके, तो या अनुषंगाने तसंच मी फक्त एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी BComचं उदाहरण दिलं, तसं तुम्ही बाकीचे सुद्धा घेऊ शकता. बट काळजी घ्या की सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवताना महाविद्यालयाने सगळे सब्जेक्ट ॲड होतील का किंवा झालेले आहेत का याची खात्री करा आणि मगच सब्जेक्ट रिक्वेस्ट तुम्ही जनरेट करा. अदरवाईज तुम्ही सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवताना कमी सब्जेक्ट्स पाठवले तर रिक्वेस्ट काय केली जाते? रिजेक्ट केली जाते. ओके, सो मी पुन्हा सांगतो की तुम्हाला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवताना सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की स्टुडंटनी त्याचं अकाउंट क्रिएट करायचा स्टुडंट प्रोफाईलला. त्यानंतर त्याच्या प्रोफाईलमध्ये इलिजिबिलिटी नंबर ॲड करायचा. दुसरं एक कॉलेजनी काय करायचं? सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची. तिसरी स्टेप्स काय आहे? युनिव्हर्सिटी ते व्यवस्थित तुम्ही सब्जेक्ट जे पाठवलेले आहे ते आहेत का नाही व्यवस्थित क्लिअर करतील. जर का त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या सब्जेक्ट काय केल्या जातात? रिजेक्टेड केल्या जातात. तर तुम्हाला काय करावं लागतं? रिजेक्टेड झाल्यानंतर रिमूव्ह ॲप्लिकेशनवरती क्लिक करावं लागतं आणि पुन्हा सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवावी लागते. ओके, ही तिसरी स्टेप्स आहे. बघा, युनिव्हर्सिटी काय करेल? सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट काय करणार आहे? अप्रूव्ह करणार आहे. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह करणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला काय करायचं आहे हे मी आता डेमोच्या माध्यमातून न दाखवता ओरली सांगतो, कृपया काळजी घ्या. मी मगाशी सांगितलं की sps.unipune.ac.in ला ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करतात म्हणजे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये तिथं तुम्हाला एक डॅशबोर्ड येतो. काय येतो? डॅशबोर्ड. त्या डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलम आहे. ओके, मी जो मगाशी दाखवला होता त्या ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला काय काय दिसून येतील? अपडेट ABC ID, त्याच्यानंतर अपडेट प्रोफाईल, त्याच्यानंतर पुढे आहे डिलीट प्रोफाईल. ओके, आणि लास्टला असतो एक्झाम फॉर्म. तर बघा, आता तुमची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? या डिलीट प्रोफाईल सब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची प्रोफाईल पुन्हा काय करायची? डिलीट करायची. हे विद्यार्थ्याचं काम आहे. ओके, विद्यार्थी काय करतील? प्रोफाईल डिलीट करतील. त्यानंतर पुन्हा त्यांना काय होणार आहे? न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जायचं आहे. कोणत्या? न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये. ते गेल्यानंतर तिथे तुम्हाला स्टुडंट टाईप काय करायचा? एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा. स्टुडंट टाईप काय करायचा? एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला तिथे ABC ID, तुमचं मीडियम,
PRN नंबर आणि इलिजिबिलिटी नंबर काय करायचा, ॲड करायचा. आता तुम्ही म्हणताल की त्याचा PRN नंबर काय टाकायचा, तर बघा PRN नंबर काय टाकणार, तर तुम्ही टी टाकायचा आणि तुमचा जो काही इलिजिबिलिटी नंबर आहे 11 डिजिटचा तो टाकायचा. ओके, म्हणजे बघा मी एखादा एक्झाम्पल सांगतो की एखाद्या विद्यार्थ्याचा PRN नंबर टाकायचा आहे, त्याची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट आपण या काय म्हणता येईल इलिजिबिलिटी नंबरने पाठवली 120 122 96 316. ओके, हा त्याचा इलिजिबिलिटी नंबर आहे. हा काय आहे, टीच्या अगोदर पुढचा त्याचा इलिजिबिलिटी नंबर आहे. तर तुम्हाला टी टाकून पुढचा इलिजिबिलिटी नंबर कुठे टाकायचा, PRN नंबरच्या ठिकाणी. म्हणजे तिथं तुम्ही PRN नंबर येस करणार आणि तुम्ही इथं PRN नंबर हा या पद्धतीने टाकणार आहे. तुमच्या इलिजिबिलिटी नंबरच्या अगोदर कॅपिटलमध्ये टी टाका, टी म्हणजे टेम्पररी. ओके, आणि इलिजिबिलिटी नंबर टाका, तिथे तुम्हाला PRN व्हेरीफाय येईल. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी नंबरला येस करा आणि हा जो काही इलिजिबिलिटी नंबर आहे 120 122 96 316 जो काही तुमचा असणार आहे तो तुम्हाला तिथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या स्टुडंटला त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. ती भरल्यानंतर तो पुन्हा स्टुडंट प्रोफाईलच्या डॅशबोर्डला जाईल. त्या ठिकाणी त्याला मग काय होणार आहे, त्याच्या प्रोफाईलला तिथे PRN नंबर दिसेल, इलिजिबिलिटी नंबर दिसेल, कोर्स दिसेल आणि पॅटर्न नेम दिसेल. म्हणजेच तो तुमचा 2019 क्रेडिट पॅटर्न तुम्हाला तिथे दिसून येणार आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्मचं जिथं ऑप्शन आहे डॅशबोर्डमध्ये त्या एक्झाम फॉर्मवरती क्लिक करायचं आणि त्यांनी फर्स्ट इयर अदर दॅन फर्स्ट इयर जो त्याला इम्प्लिमेंट आहे त्यावरती क्लिक करून क्रिएट न्यू ॲप्लिकेशन करून तो त्याचा परीक्षा फॉर्म भरू शकतो. त्यावेळेस त्याचं सेम फर्स्ट आणि सेम सेकंड जे काही सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवलेली आहे ती सगळीच्या सगळी त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. तर या पद्धतीने त्याला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट ही पाठवता येणार आहे. ही सगळी प्रोसेस त्याची या संदर्भात दिलेली आहे. आता तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांचे किंवा रिजेक्टेड होण्याची कारणं मी तुम्हाला सांगितलेले आहे. काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही ऑलरेडी सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवली, अप्रूव्ह झाली, पण परीक्षा फॉर्ममध्ये पहिल्याच सेमचे सब्जेक्ट दिसत आहे. तर ऑलरेडी त्यांनी त्याच्या प्रोफाईलला PRN नंबर अपडेट केला नसेल म्हणून तसा प्रॉब्लेम आलेला असेल. आता काही विद्यार्थी असं आहे की फक्त पहिल्या सेमची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवतात, दुसऱ्या सेमची पाठवत नाही. मग त्या विद्यार्थ्याला काय करायचं आहे, शेवटचा पर्याय हॉल तिकीटमध्ये ते सब्जेक्ट्स ॲड करायचे आहे. काय करायचं, हॉल तिकीट करेक्शन करायचं, हॉल तिकीटमध्ये ते सब्जेक्ट ॲड करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना मी सब्जेक्ट ॲडच्या बाबतीत दिलेल्या आहे. जर का एखाद्या वेळेस आता कधी कधी असा प्रॉब्लेम येतो बघा, एखादा विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयर दुसऱ्या कॉलेजला करतो आणि थर्ड इयरला तिसऱ्याच कॉलेजला जातो. ओके, मी एक्झाम्पल सांगतो की एखादा बघा इथं मी एक उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादा विद्यार्थी आहे जो FYला किंवा SYला किंवा FY आणि SYला तो ABC कॉलेजला होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, आता XYZ कॉलेजला सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला प्रवेश घेतला. बट त्याला आता सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची. त्यासाठी त्याला दोन पर्याय आहे की जुन्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी काय करायची, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची, किंवा दुसरा पर्याय तुम्ही ज्या XYZ कॉलेजला प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकडून एक लेटर घ्या, जे आपण सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टला पाठवतो ते लेटर घ्या आणि डायरेक्ट एक्झाम सेल SPPUला काय करा, संपर्क करा. तिथे प्रत्यक्ष जा, तिथले टेक्निकल एक्सपर्ट काय करतील, तुमच्या प्रोफाईलला काय करतील, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट ॲड करतील. म्हणजे तिथे ते मॅन्युअली ॲड करून देतील आणि तुमच्या एक्झाम फॉर्मला ते दिसून येतील. म्हणजे तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, म्हणजे जेवढ्याही मला तुम्हाला काही टेक्निकल क्युरी तुमच्यापर्यंत मला पोच करता येतील किंवा सांगता येतील ते सांगण्याचा मी इथे तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं तुम्ही कृपया काळजीपूर्वक बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळं तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या माहिती तुम्हाला निश्चित भेटणार आहे. ज्या तुम्हाला टेक्निकल क्युरी असतील, जर त्या महाविद्यालय पातळीवर जर का सॉल्व झाल्या नाही तर त्या तुम्हाला विद्यापीठातल्याच परीक्षा विभागाकडे जाऊन सॉल्व करणं अपेक्षित आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरा, काळजीपूर्वक भरा आणि महाविद्यालयात फीसह जमा करा. जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणार नाही त्याच्या शैक्षणिक नुकसानीस तोच विद्यार्थी स्वतः जबाबदार असणार आहे, याची कृपया काळजी घ्या. आता महाविद्यालयाला तुम्हाला सतत कॉल करायला, मग तुम्ही येणार, मग तुम्ही फॉर्म भरणार, अशी एवढा वेळ त्यांच्याकडे नाही आहे. तुम्हीच स्वतः महाविद्यालयापर्यंत जा. काही जर का तुम्हाला टेक्निकल क्युरी असेल तर निश्चित मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी तुमच्या क्युरी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत
तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. प्राध्यापकांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा. तसेच यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, तो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.